हे चालू आहे. हा 2.5 वर्षापासून सेवानिवृत्त झालेला सुरक्षा सेवानिवृत्त हे 9-10 महिन्यापासून रिटायर नेता नाही. त्यांच्या याच्यावर तुम्ही सहाय्य करत नाही. हायकोर्टाने ऑर्डर दिले तुम्हाला. हायकोर्टाच्या आदेशाचा अपमान करताय तुम्ही. परत 10,000 रुपये दंडासाठी आज कंटेम्प्ट टाकली तुमची की तुम्हाला म्हणजे दंडात्मक कारवाई करायची का? हायकोर्टाचे आदेश तुम्ही मानत नाही. हायकोर्ट सांगते की यांच्या पेन्शनचे प्रस्ताव द्या. त्यालाही 2 महिने झाले ते देत नाही तुम्ही. ते 4 रेग्युलर शिक्षक आम्ही जे तुम्ही मुख्याध्यापक काढले ते काढले ज्यांना तुम्ही अमान्य केलं आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं. 4 शिक्षक जे रेग्युलर 10-10, 15-15 त्यांचे तर सहाय्य करा तुम्ही पेमेंटवर. रमजान सारखा सण त्यांचा वाया गेला. ईद त्यांना साजरी करता आली नाही मॅडम. आम्ही इथेच बसणार आता कायमस्वरूपी उपोषणाला ही नोटीस द्यायला आलो तुम्हाला. हे तुम्ही इतकं आम्हाला इतकं छळता काय चूक आहे आमची? स्वेच्छाने निवृत्ती घेतली 2.5 वर्ष झाले. हायकोर्ट तुम्हाला सांगते की यांचा प्रस्ताव पाठवा. बोला ते काय सांगतील की हो मी असं करतो. तुम्ही यू टेक ऍक्शन. यू टेक सिरियसली ऍक्शन अगेन ते. नाही ना मॅडम काही होत नाही त्यांना. पत्र दिले पत्र सहीचे अधिकार सरला पाटीलने केले होते ना. हो त्यांनी केले. हो आता कोण आहे? अजित तर्फे करायला पाहिजे. पत्र दिले मॅडम. मी आता त्यांच्या वरिष्ठांना त्यात आधीचे अधिकारी शिक्षक कसे विचार त्या सर तुम्ही सांगू शकता. तुम्ही संघटनावाले 10 महिन्यापासून पगार हे 2.5 वर्ष स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे 10 महिने नेहमी त्याच्यात रिटायर झाले. तुम्ही लोक यांची साईट घेतली. आम्हाला तो असं ठरवून घेतलेलं आहे सर सगळ्यांनी की जाऊ द्या यांच्याकडे यांना बोलणारा नाही कोणी यांना काहीच नाही. यांना काय आपली सरकार आहे आपलं सगळे काही आहे बिलकुल कोणीच लक्ष देत. हायकोर्ट साहेब हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा सर. नमस्ते सर. सर मी गट शिक्षणाधिकारी आपले जळगाव यांची तुम्हाला सांगितलेलं 3 पत्र दिलं. नाही सर आता माझ्याकडे 15 ते 20 लोक आलेले आहेत. आपण 100 जर थांबा सर हो बोला. माझ्याकडे 15 ते 20 लोक आलेले आहेत आणि गट शिक्षणाधिकारी जर शिक्षणाधिकाऱ्याचं ऐकत नसतील तर यांच्या कारवाईचा प्रस्ताव आपल्याला पाठवणार. हां कारण याच्या आधी सरला पाठवून मॅडम त्यांनी त्या वेतन बिलावर स्वाक्षऱ्या केल्या. दाखल्यांचा प्रश्न सोडला आणि हे जे नवीन गट शिक्षणाधिकारी आहेत ते जर मानायला तयार नसतील तर आपल्याला काय याच्याबरोबर काय करता येणार? बरं तुम्ही आहे का कॅबिनला? कारण आपल्याला दोघांना मिळून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. म्हणून मी तुमच्या कॅबिनला येणार होते. माझ्याकडे 15 तुम्ही निघाले का? बरं मग तुमचा लिपिक असेल ना तो असता निघाला त्याला सांगा माझ्याकडे पाठवा. अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊ आम्ही कारवाईचं पाठवून. जर उद्याच्या उद्या त्यांनी 2-3 दिवस दिले 3 दिवसात निर्णय न घेतल्यास पवन दादाला पाठवा. शिक्षणाधिकारी याच्या आधीच्या सरकार पाटील त्यांनी दाखवण्याचं काम केलं. हा जो नवीन येणारा व्ह्यू आहे तो जर मानायला तयार नसेल तर शिक्षणाधिकारी 3 दिवसात जर त्यांनी निर्णय नाही मी आता अंतिम करण्याला अंतिम करण्याला सांगून करणं गरजेचं आहे. 7 दिवस देतो. चला तुम्ही त्यांना देते. 7 दिवसाची आणि बेमुदत आम्हाला उपोषणाला ठेवा. चालेल. याचा संदर्भ नाही मी टाकते संदर्भ.